बातमी येते नांदेडच्या हदगावमधून. महसूल कर्मचारी संघटना तहसील हदगावच्या वतीने एक दिवसीय लेखणी बंद आंदोलन. 28 ऑगस्ट 2024 रोजी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कर्तव्यदक्ष तलाठी श्री संतोष पवार हे आपले कर्तव्य बजावत असताना एक माते फिरू व्यक्तीने भविष्यात त्यांच्या कौटुंबिक वादाची वाटणी होऊ शकते या संख्येच्या आधारावर त्यांना डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूने भ्याड हल्ला करून त्यांना जखमी केले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्या आरोपीच्या निषेधात महसूल कर्मचारी संघटना हदगावच्या वतीने तलाट्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला व आरोपीवर मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आज महसूल कर्मचारी संघटना तहसील हदगावच्या वतीने एक दिवसीय लेखणी बंद आंदोलन करण्यात आले आहे. या लेखणी बंद आंदोलनामध्ये सहभागी अव्वल कारकून किशन गुळगुळे, एस हाके, जे कदम, टी खुडे, एन मुन्नेश्वर, एन राठोड, भगवान पाटील, पी ठमके, टी केदारे, पी घोडे, एस पारटकर, एन हुलगुडवार, पी महल्ले, जी दासरवार, सुहास पायकराव शेख, रशीद शेख मदार, सदाशिव पायकराव, देविदास मेकरवार, कमलाबाई क्षीरसागर, सिंधुबाई चुनोटे, सुनील पाटील, अन्नता ताटेवार, संतोष पायकराव यासह तहसील महसूल विभागातील अव्वल कारकूनसह कर्मचारी, शिपाई कर्मचारी एक दिवसीय लेखणी बंद आंदोलनामध्ये उपस्थित होते. महा 24 तास न्यूज साठी महेंद्र धोंगडे, हदगाव.